नमस्कार, मी प्रसन्न जोशी. झिरो आवर मध्ये आपलं स्वागत. वैष्णवी हगवणे हुंडा आणि छळवणूक प्रकरण काल आपण पाहिलं. तिच्यावर झालेले अत्याचार, तिच्या चारित्र्यावर घेतला गेलेला संशय आणि अगदी आत्महत्येच्या तोंडी तिला ढकललं जाण्याचा वैष्णवीचा दुर्दैवी प्रवास आपण जाणून घेतला. हगवणे कुटुंबियांच्या हैवानीपणाचा आणि पैसा संपत्तीच्यासाठी वखवखीचा आपल्याला मनस्वी संताप आला. वैष्णवीच्या आई बाबांचा आक्रोश पाहून तुम्ही, मी, आपण सारेच हेलावून गेलो, हादरलो, निशब्द झालो. कालच्या दिवसानं आपल्या सर्वांच्या मनावर जणू एक ओरखडा ओढला होता. मात्र आजचा दिवस वैष्णवीचे माहेरचे कसपटे कुटुंबीय आणि आपल्या सर्वांच्याच वेदनेवर जणू फुंकर घालणारा ठरला. आणि त्याला कारण ठरलं वैष्णवीचं बाळ तिच्या आजोळी परत येणं. आज वैष्णवीचं बाळ आपल्या आजोळी म्हणजेच वैष्णवीच्या आई बाबांच्या कुशीत आलं. वैष्णवीच्या मृत्यूनंतर या बाळाचं काय झालं असेल, हगवणे कुटुंबियांनी त्याला कुठं आणि कसं ठेवलं असेल, असे नको नको ते प्रश्न आणि संभाव्यता, शक्यता आपल्या मनात येत होत्या. मात्र आज या बाळाच्या आणि कसपटे कुटुंबियांच्या चेहऱ्यावरचं हसू पाहून आपल्याही डोळ्यांच्या कडा नकळत पाणवल्या असतील हे नक्की. मात्र त्याच वेळी आज निरागस आनंदात असणाऱ्या या मुलाला काय माहिती की त्याला ना आईची माया मिळणार आहे ना बापाची ऊब. उलट बापाकडच्या मंडळींमुळेच आपल्या आईचा जीव गेलाय हे या मुलाला कोण, कधी, कसं सांगणार. आज अजाण असलेल्या या मुलाला थोडा मोठा झाल्यावर जेव्हा आपल्या शेजारच्यांचे, तो जर का बालवाडीत जाणार असेल तर तिथल्या लहान मुलांचे आई बाबा जेव्हा त्यांना सोडायला येतील, घ्यायला येतील, नातेवाईकांकडे त्याला दिसेल की एक लहान मूल आपल्यासारखंच आपल्या वयाचं आहे, की ज्याला एक स्त्री आणि पुरुष त्याच्या समोर असतात आणि तो लहान मुलगा किंवा ती मुलगी आई बाबा म्हणतं, पण आपल्याला असं कुणी बोलायला कुणीच का नाहीये आणि एक बाबा कोणीतरी आहेत पण ते आपल्याला भेटत का नाही, असे जेव्हा प्रश्न या मुलाच्या मनात येतील त्यावेळी त्या लहानग्याला कोण समजावणार की त्याची आई तर नाहीच आणि ती आई न राहण्यामागे त्याच्या वडिलांचा आणि वडिलांकडच्या नातेवाईकांचा फार मोठा भाग होता. आणि हे जेव्हा प्रश्न पडतील तेव्हा कसपटे कुटुंबियांचा मात्र या मुलाला उत्तर देण्यात कस लागणार आहे, कारण ते स्वतःच या वेदनेतून गेलेले आहेत. याच्या नुसत्या विचारानंच आपल्या कुणालाही अस्वस्थ झाल्याशिवाय राहणार नाही. मात्र वैष्णवीचे बाळ कसपटे कुटुंबियांकडे कसं आलं हेही रहस्यमयच आहे. आणि त्यामुळे या हगवणे कुटुंबियांची रहस्य संपत नाहीयेत, एकातून दुसरं रहस्य तयार होत आहे. सुरुवातीला हगवणे कुटुंब या बाळाला कसपटे कुटुंबियांकडे देणारच नव्हतं. एकदा फोन येतो, कसपटेंपैकी कुणीतरी जातं कर्वेनगरच्या एका घरात. मात्र तिकडचा जो निलेश चव्हाण नावाचा इसम आहे तो त्यांना उभा करत नाही, बंदुकीचा धाक दाखवतो. त्यानंतर पुन्हा त्यांना सांगितलं जातं की अमुक ठिकाणी जा, तिथून बाळ घ्या, तरी मिळत नाही. या सगळ्यामध्ये सुमारे 6 दिवस या बाळाचे आईच्या स्पर्शाविना हाल होत होते, याची आपण कल्पना करू शकतो. मिळालेल्या माहितीनुसार वैष्णवीच्या नवऱ्याला अटक झाल्यावर आधी हे बाळ आत्याकडे हलवण्यात आलं. नंतर हगवणे कुटुंबियांच्या जवळच्या निलेश चव्हाणकडे गेला. या दरम्यान एबीपी माझासह अन्य माध्यमांनी या विषयावरती रान उठवल्यावर, आणि हे सगळ्यांनी लक्षात घ्यायची गरज आहे, माध्यमांनी या सगळ्यामध्ये जो आवाज उठवला तो उठवला गेला नसता तर हे प्रकरण कदाचित पोलीस स्टेशनच्या पातळीला किंवा हगवणे कुटुंबियांच्या पातळीला संपलं असतं. केवळ एक आकस्मिक मृत्यूची नोंद झाली असती, प्रकरण फारसं पुढे गेलं नसतं, कारण तसे संकेत दिसत आहेत या सगळ्या प्रकरणात. कुटुंबियांनी याचा धसका घेतला. हगवणे कुटुंबियांनी जेव्हा या सगळ्याबद्दलचा आवाज तयार झाला माध्यमातून आणि यानंतर वैष्णवीच्या काकांनी दिलेल्या माहितीनुसार त्यांना एका अज्ञात व्यक्तीचा फोन येतो आणि त्यानं कसपटे कुटुंबियांना पुण्यातील बाणेरच्या रस्त्यावर एका ठिकाणी बोलावलं. त्यावेळी कसपटे कुटुंबियांनी त्या व्यक्तीला कोणतीही माहिती विचारली नाही आणि ते बाळ घेऊन परतले. स्वाभाविक आहे, त्यांना बाळाची सुरक्षितता जास्त महत्त्वाची असेल. आम्हाला बाळ मिळालं, यात आम्ही आनंदी आहोत, आम्हाला आता काही बोलायचं नाहीये, आता मुख्य आरोपींना पोलिसांनी लवकरात लवकर पकडावं आणि त्यांना योग्य ती शिक्षा व्हावी अशी अपेक्षा कसपटेंनी व्यक्त केली आहे. हे मूल वैष्णवीच्या माहेरी म्हणजे कसपटे कुटुंबियांकडे आल्यानं या दुष्टचक्राचा किमान एक अंत तरी समाधानाचा झालाय, थोडासा आपल्या सगळ्यांना दिलासा देणारा झालाय. त्या मुलाच्या चांगल्या भविष्यासाठी मला खात्री आहे आपल्या सगळ्यांच्या मनात, सगळ्या प्रेक्षकांच्या मनात त्याच्यासाठी मनात शुभेच्छाच असतील आणि तुमच्या शुभेच्छांची त्या मुलाला यापुढे सदैव गरज पडणार आहे. पुढे जाण्याआधी आपण नेहमीप्रमाणे झिरो आवर्समध्ये प्रश्न पाहत असतो, ज्याला तुमच्याकडूनच आम्हाला उत्तरं घ्यायची असतात. तो प्रश्न पाहूया, त्यासाठी पोल सेंटरला आपण जाणार आहोत. पण प्रश्नाच्या आधी तुम्हाला एक सांगू इच्छितो की आज आपल्याबरोबर बातचीत करायला असणार आहेत मयुरी जगताप. त्या मयुरी जगताप की ज्यांना हे हगवणे